हाय फ्रेंड, मी निकिता. रात्रीची शिळी भाकर टाकून देण्यापेक्षा अशा पद्धतीचा भुगा करून बघा. मी इथं असा भुगा मिक्सरमध्ये बारीक करून घेतला आहे. त्यामध्ये थोडा पाण्याचा शिपका मारलेला आहे. आता इथं मी कांदा बारीक चिरून घेतला आहे. आता मी कढईमध्ये 2 वंगळ्या तेल टाकते. त्यामध्ये आपण जिरा टाकू. इथं मी जिरा टाकून घेतलेला आहे. जिऱ्याने कसं मस्त खमंग होतो भुगा. आता त्यामध्ये मी कांदा ॲड करते. कांदा पण मस्त असा परतून घ्यायचा आहे. इथं कांदा परतण्यासाठी तर मी थोडंसं चिमूटभर मीठ टाकून घेतलेलं आहे, म्हणजे कांदा आपला मस्त व्यवस्थित परततो. आता त्यामध्ये मी लसूण आणि हिरवी मिरची कुटून घेतली. आता त्यामध्ये मी ती पण परतून घेते. असं परतत राहायचं आहे. अशा पद्धतीचा भुगा खूप छान होतो ह्या पद्धतीनं केला तर. आता त्यामध्ये मी भुगा टाकून घेतला आहे. असं आता मस्त आपण त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मस्त असं हलवीत राहायचं आहे. मस्त असं कालून घ्यायचं आहे. आता त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे. आपण मीठ थोडं कांद्यामध्ये टाकलो, त्यामुळे आता थोडंच टाकून घ्यायचं आहे. आता इथं मी बारीक चिरून कोथिंबीर पण ॲड करते. कोथिंबीर तुम्हाला तुमच्या प्रमाणात टाकू शकता. जास्त टाकली तर खूपच छान लागते. कोथिंबीरीनं पण जास्त भारी चव येते. आता इथं आपला भुगा परतत झालेला आहे. इथे आपला भुगा तयार झालेला आहे. व्हिडिओ आवडला असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.